नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण लखनौ आणि हैदराबाद या सामन्यांची समीक्षा करणार आहोत. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजी तसेच ऋषभ पंतला गवसलेला फॉर्म याची दखल घेत लखनौने हैदराबादला आरामात हरवत सामना जिंकला आणि गुणांचे खाते उघडलेले आहे. पहिला विजय मिळवलेला आहे. याच सामन्याची समीक्षा म्हणजे या सामन्याची माहिती देण्याचा हा मुख्य व्हिडिओचा विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सातत्याने अपयशी ठरत असलेला फलंदाज ऋषभ पंत याला अखेरीस फॉर्म गवसला आहे आणि संघाला सावरत अर्धशतकी खेळी करत त्याने विजय मिळवून दिलेला आहे आणि तमाम क्रिकेट रसिकांना एक आनंदाची उर्मी या निमित्ताने भरून आलेली आहे. अशा रीतीने भेदक गोलंदाज मोहम्मद शमी देखील IPL मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असतानाच त्याने पहिल्या सामन्यात पहिल्या चेंडूवरच विकेट मिळवली होती आणि तो अजूनही फिट असताना देखील त्याला सातत्याने भारतीय संघातून का डावलण्यात येत आहे याची माहिती घेणेही गरजेचं आहे. आणि IPL मध्ये चांगल्या फॉर्मात येऊन पुढे त्याला भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळावं हीच अपेक्षा आहे आणि IPL मध्ये सुद्धा तो चांगली कामगिरी करत आहे. हैदराबाद आणि लखनौ यांच्यात झालेल्या सामन्यात सामनावीरचा किताब देखील मोहम्मद शमीने पटकावलेला आहे. त्याच अनुषंगाने आता भारतीय संघात त्याची निवड कधी होते हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. IPLच्या निमित्ताने आपण फॉर्ममध्ये आहोत हे दाखवून देण्याची नामी संधी त्याच्याकडे उपलब्ध आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये देखील तो चांगली गोलंदाजी करताना आपण दिसत आहे. भेदकता तसेच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत फलंदाजांना सळोखे करून ठेवणारा मोहम्मद शमी आता पुढील सामन्यामध्ये नेमकी कशी गोलंदाजी करतो आणि लखनौ संघाला कसा विजय मिळवून देतो हे पाहणे देखील क्रमप्राप्त ठरेल. मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीने लखनौने हैदराबादवर मिळवला पहिला विजय हा आपला व्हिडिओचा मुख्य विषय आहे. हैदराबाद संघाला 20 षटकात अवघ्या 156 धावात रोखल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने केलेल्या अचूक गोलंदाजीने तसेच लखनौ संघाचा कर्णधार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने मोक्याच्या क्षणी केलेली अर्धशतकी खेळी लखनौच्या विजयात मोलाची ठरली. यामुळे लखनौचा विजय अगदी सोपा झाला. पण ऋषभ पंतने आपल्या खेळीमध्ये अवघ्या 50 चेंडूतच 9 चौकारांसह नाबाद 68 धावांची खेळी केली. त्याआधी हैदराबाद संघाचे सलामवीर म्हणजेच अभिषेक शर्मा 0 आणि ट्रेव्हिस हेड 7 हे दोघी नामांकित फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने हैदराबादची अवस्था काहीशी डळमळीत झालेली होती आणि त्यांची संघाची पडझड ही होतच झाली. क्रमाक्रमाने वेगवेगळ्या अंतराने फलंदाज बाद होत राहिले. त्यांच्याकडून लखनौकडून प्रिन्स यादव व आवेश खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स 2 बळी घेतलेल्या होत्या. हैदराबाद संघाकडून त्यांचा विकेटकीपर फलंदाज क्लासेनने 41 चेंडूत 62 धावा तर नितीश कुमार रेड्डीने 33 चेंडूत 56 धावा केल्यामुळे हैदराबाद संघाला 1.5 शतकी मजल मारता आली. त्यामुळेच हैदराबाद संघाला 20 षटकात 9 बाद 156 धावांपर्यंत मजल मारता आली आणि लखनौ संघाने हे लक्ष्य अवघ्या 19.5 षटकात 5 बाद 160 धावा करून आपला विजय प्राप्त करून घेतला. अशा रीतीने या सामन्याचे आपण विश्लेषण केलेले आहे. हैदराबाद आणि लखनौ या विजयामुळे लखनौचे गुणांचे खाते उघडलेले आहे आणि पहिला विजय त्यांनी आरामात मिळवलेला असला देखील सातत्याने प्रकाश झोतात राहिलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची कामगिरी असो आणि विकेटकीपर फलंदाज कर्णधार ऋषभ पंतची अर्धशतकी खेळी याच सामन्याचे वैशिष्ट्य ठरलेले आहे. आता पुढील सामन्यामध्ये लखनौ संघ कसा खेळतो आणि मोहम्मद शमीचे भेदक गोलंदाजीला विरोधी संघाचे फलंदाज कसे सामोरे जातात हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण IPL संदर्भात महत्त्वाची अपडेट देणारे खेळाडूंची माहिती देणारे व्हिडिओ घेत असतो आणि त्याला सबस्क्रायबर अत्यंत चांगल्या रीतीने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना दिसून येत आहे. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. असेच नवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.